आता बघूयात हिवाळी अधिवेशनादरम्यान दरवर्षी भाजप आणि मित्रपक्षाचे आमदार रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट देत असतात, दरवर्षी देत असतात। आणि यावर्षी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंसह महायुतीच्या आमदारांनी रेशीम बागेला भेट दिली। पण दरवर्षीप्रमाणे यंदाही अजित पवारांनी स्मृती मंदिरात भेट देणं टाळलं, संघाकडे पाठ फिरवली। संघाचा बौद्धिक अजित पवार अनुपस्थित, फडणवीस शिंदेंसह आमदारांची हजेरी। राष्ट्रवादीची मात्र पुन्हा संघाकडे पाठ। महायुतीच्या एकोपाला राष्ट्रवादीमुळे तडा। नागपूरच्या रेशीम बागेत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृती भवन परिसरात नतमस्तक झालेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। हिवाळी अधिवेशनाच्या काळात भाजप आणि काही वर्षांपासून शिवसेनेचे आमदारही अधिवेशन सुरू असताना एक दिवस सकाळी संघाच्या हेडगेवार स्मृती भवन परिसराला भेट देतात। यावर्षी ही भेट अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी 14 डिसेंबरला रविवारी सकाळी ठरली होती, ज्यासाठी भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं। फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदारही संघाच्या बौद्धिकला उपस्थित झाले। अजित पवार किंवा त्यांच्या आमदारांनी मात्र मागील वर्षाप्रमाणे यंदाही संघाकडे सपशेल पाठ फिरवली। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा आहे। आमचा बेस हा फुले शाहू आंबेडकरवादी आहे। आता निमंत्रण वरिष्ठ पातळीवर आलं का त्याबाबत मला माहित नाही, पण मला निमंत्रण नाही आणि जरी असलंही तरी मी जाऊ शकत नाही किंवा जाणार। अजित पवारांच्या या भूमिकेवर महायुतीच्या नेत्यांमधून नाराजीचा सूर उमटतो। भाजप सेनेच्या काहींनी तर अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या भूमिकेवर ताशेरे ओढले। अजितदादांना वाटलं पाहिजे अशी संघाच्याच कार्यपद्धतीमध्ये विचाराची सक्ती नाही, तेव्हा अजितदादांना असं वाटलं असेल, माहित नाही येणार की येणार, पण आम्ही काही निमंत्रण आम्ही सगळ्यांना देतो की आम्ही जाणार आहोत आज रेशीम बागेला या, पण ते न आले, चला आता आमच्या यादीमध्ये त्यांच्यावर एक निगेटिव्ह मारून टाका, अजित आले नाही निगेटिव्ह मार्क का नाही आले तुम्ही, असं नाही आहे। कारण मूळ संघाच्या कार्यपद्धतीतच लोकशाही आहे, विचार स्वातंत्र्य आहे, त्यामुळे ज्यांना ज्यांना वाटतं की हे आमचं तीर्थक्षेत्र आहे ते येणार। तिथे कोणाला आमंत्रण देण्याची गरज नाही। व्यक्ती तिथे गेल्यानंतर त्याची मानसिकता बदलते, त्याच्यामधला हावभाव बदलतो, लोकसेवेची भावना त्याच्यामध्ये जागृत होते आणि जागृत भावनेतून आम्ही तिथे काम करतो। त्यामुळे तिथे कोणाला आमंत्रित करण्याची गरज नाही आहे। ज्याला इच्छा होते तो तिथे जातो आणि माझं म्हणणं आहे की आजचं बौद्धिकही अतिशय सुंदर होतं। आज आम्ही दर्शन सर्वांनी घेतलं आणि मला वाटतं की येणाऱ्या काही काळात सर्वच लोक तिथे येतील। मला असं वाटतं की जेव्हा आपण राष्ट्र निर्माण, हिंदू राष्ट्र आणि चारित्र्य निर्माण याची ऊर्जा घेण्यासाठी आपण तिकडे जात असतो, तर जायला काही हरकत नव्हती, परंतु मग आम्हाला बोलवलंच नाही वगैरे, की जेव्हा बोलवलं तर तेव्हा तुम्ही जात नाही आणि नाही बोलवलं की म्हणतात की आम्हाला बोलवलं नाही। कोणाला धरून आणणे हा प्रकार इथं नाही आहे, मर्जीचा भाग आहे। उद्या मी नाही आलो म्हणून काय संघाच्या कार्यावर काही परिणाम होतो अशातला काही भाग नाही। ते त्यांचं कार्य करतात, अजितदादाचं काम करतात, म्हणून ही कुणावर केलेली जबरदस्ती हे संघाचा भूमिकाच नाही। महायुतीमध्ये सहभागी झाल्यावर मागील वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्मृती मंदिराला भेट देणं टाळलं होतं। यावर्षीही त्यांनी संघाकडे पाठ फिरवली, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या या भूमिकेनं ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या एकोप्यात मिठाचा खडा पडला, ज्यामुळे विरोधकांनाही टीकेची संधी मिळाली। भागवतांच्या बद्दल आदर आहेत, परंतु त्यांची वेळोवेळी हिंदुत्वाच्या बद्दलचं म्हणणं किंबहुना त्यांची भूमिका ही समाजामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आल्यानंतर पण देखील आम्ही आमची भूमिका ही कायम ठेवलेली आहे। ह्याचा अर्थ असं नाही आहे की त्यांच्याबद्दलचं काही वेगळं द्वेष आहेत, परंतु एक गोष्ट नक्की आहे की जे आज आमच्या बाबतीत बोलत आहेत, महायुतीचे त्यांचे इतर नेते का जात नाही किंवा का गेले नाही। राष्ट्रवादी हे त्यामध्ये 3 पक्षाची एकूण प्लॅनिंग आहे। राष्ट्रवादी न जाण्याचं कारण त्यांना सेक्युलर चेहरा दाखवून काँग्रेसच्या मताला खिंडार पाडायचे आहे आणि एकीकडे सत्तेमध्ये राहून मलिदा खायचा आणि दुसरीकडे हिंदुत्ववाद्यांचा पुरस्कार वाद्यांच्या सोबत मांडीला मांडी घालून बसायचा आणि तिसरीकडे मात्र आम्ही पुरोगामी आहोत असं लोकांना भासवून काँग्रेसच्या मतांचं विभाजन होईल या पद्धतीचं प्लॅनिंग करायचं, म्हणून ते कदाचित गेले नसावेत। पण मिलीजुली आहे, त्यामुळं गेले काय नाही गेले काय शेवट
रोज एकमेकाचा मुका घेत असतात, त्यामुळे लोकांना माहीत आहे की नेमकं काय आहे. अजित पवारांनी 10 डिसेंबरला शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राजधानी दिल्ली गाठली होती. विशेष म्हणजे अजित पवार, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल अशा सगळ्यांनीच पवारांच्या निवासस्थानी हजेरी लावली. इथे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधींसह अनेक खास पाहुणेही हजर होते. त्यामुळे विरोधकांसाठी थेट दिल्ली जाणारे अजित पवार मित्र पक्षाच्या विचारांपासून दुरावा पाळतायत. त्यामुळं अजित पवारांचा हा दुरावा महायुतीतही दुरावा निर्माण करतो का, की पूर्वीप्रमाणे सारं काही अलबेल राहतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.